पीएम किसान योजना से आज हर कोई वाकिफ है। इस योजना के तहत किसानों को हर साल 6,000 रुपए दिए जाते हैं। ये पैसे किसानों को 3 अलग अलग किस्तों में मिलते हैं। हालांकि इस योजना का फायदा लेने के लिए आपको पात्रता या योग्यता पूरी करनी होगी। चलिए सबसे पहले जानते हैं कि कौन से किसान योजना के लिए पात्र हैं और योग्य हैं। नमस्कार। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21 हप्ता कधी मिळणार व तसंच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। पीएम किसान योजना या शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये। जाणून घ्या कधी मिळेल पीएम किसानचे 21 हप्ता। पीएम किसान 21 इन्स्टॉलमेंट स्टेटस चेक करा। देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 21 हप्त्याची अद्याप माहिती मिळालेली नाही आहे। KYC म्हणजे काय व जमीन पडताळणी म्हणजे काय देखील तुम्हाला हे सर्व पूर्ण प्रक्रिया CSC केंद्रावर जाऊन पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे, कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21 हप्ता त्याच कारणामुळे लेट येऊ शकतो किंवा मिळणार नाही व तसेच कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळेल व कोणत्या शेतकऱ्यांना नाही मिळणार याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व कुठेही स्किप करू नका। पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट। देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी 21 हप्त्याची अद्याप मिळालेली माहिती नाही। आतापर्यंत यावर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये हप्ता जाहीर केला जाण्याची शक्यता होती। आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। दिवाळी आधी अथवा बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी खात्यात 2,000 रुपये जमा होतील अशी अद्याप शक्यता होती, परंतु आता पण हे पैसे शेतकऱ्याला मिळाले नाहीत व तसेच यूट्यूबवर असे बरेच व्हिडिओ येत आहे की पीएम किसानचा हप्ता आज येईल किंवा उद्या येईल किंवा आज दुपारपर्यंत येईल, असे असंख्य व्हिडिओ आपण पाहत आहोत। परंतु फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत, प्रत्येकी 2,000 रुपये 3 समान हप्ते दिले जात आहे। तसेच हे पैसे थेट लाभार्थी हस्तांतरित DBT यंत्रणेद्वारे लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा केले जात आहे। यावर्षी सरकारने 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये आणि 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला होता। आता 21 हप्त्याची नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जाहीर करण्याची शक्यता आहे। सध्या या योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून नोंदणीकृत आहे, पण या KYC अभावित आणि निकषित न बसलेल्या लाभार्थी पीएम किसान चे पैसे पाठवले नाहीत। एका वृत्तीनुसार ज्या शेतकऱ्यांना यामुळे 20 हप्ता मिळाला नाही त्यांना आता 20 आणि 21 हप्ता मिळू शकतो। 4,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी 2024 मध्ये सरकारने पीएम किसानचे हप्ते निश्चित वेळेत जाहीर केले होते। 17वा हप्ता, 18वा हप्ता 2024 आणि 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 वितरित केला होता। याचा अर्थ 2 हप्ते 4 महिन्यात कमी अंतरात दिले होते, पण 2025 मध्ये हप्ता खूप अंतर वाढले आहे। फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान 5 महिन्यात अंतर राहिले। अद्याप 21 हप्ता मिळेल की नाही केंद्र सरकारच्या बोगस आणि अपात्र लाभार्थी नावे यादीतून वगळण्यासाठी पडताळणी करण्यात आले आहे। 21 हप्ता जाहीर करण्यात विलंब झाला असल्याचे सूत्रांनी म्हणे आहे। 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी मिळाले। शेतकरी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी, प्रत्येकी वृद्ध पती पत्नी दोघी एक प्रवर्तक सदस्य आणि अल्पवयीन यादीची पडताळणी पूर्ण होईपर्यंत त्याचे पैसे तात्पुरते थांबवले आहे असल्याची माहिती पुढील आहे। व तसेच मागच्या वर्षी जे पैसे मिळाले नव्हते म्हणजेच 21 हप्ता मिळाला नव्हता त्यांना 21 हप्ता व हे दोघं पैसे सोबतच मिळण्याची शक्यता आहे। धन्यवाद।